तुम्ही मनी मॅनिफेस्ट करू शकता, 100% मनी मॅनिफेस्ट करू शकता. तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही मॅनिफेस्ट करू शकतात. जे तुम्ही तुमच्याकडून लिहून येते, स्क्रिप्टिंग मेथड म्हणतात त्याला, त्यात तुम्ही जेवढी अमाऊंट लिहिलेली आहे तेवढी तुम्हाला त्या तारखेला मिळणार आहे 100%. तर मॅम हो ओ पोनो पोनो याचा अर्थ मला पहिले सांगतो. ज्या गोष्टी आपण बोलतो त्या ब्रह्मांडात पोहोचतात. म्हणजे आपण त्या गोष्टी अधिक अधिक बघत असतो. परंतु आपण हा विचार करतो का की आपण एक मुंगी मारली तर आपण काय केला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, माफी मागतो. मग माफी मागतो म्हणून आपण छोटे होतो का? आत्ताच्या तर जनरेशनला किंवा पिढीला किंवा कुणालाही माफी मागणं म्हणजे डायरेक्ट इगो वाटतो. बट ज्या वेळेला समोरचा चुकतोय असं तुम्हाला वाटतंय ना, त्यावेळेला आपण पण चुकीचे असतो. ही फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. ही केल्याने तुम्ही तुमचे कर्मास, तुमचे रिलेशन, तुम्ही पैसा कमवू शकतात, तुम्ही तुमच्या बॉस सोबतचं रिलेशन, फॅमिली सोबतचं रिलेशन सगळं काही हील करू शकतात. तुमचं प्रत्येक नातं जे आहे ते वाचवू शकतात. तुमचं मॅरेज वाचवू शकतात. तुमचा लाईफ पार्टनर चेंज होऊ शकतो, म्हणजे त्याचे थॉट्स चेंज होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर सक्सेस हवा असेल तर तुमच्या मनात सक्सेसचे विचार आणावे लागतील. लाईफ पार्टनर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. लग्नाच्या आधी तुम्हाला कसा लाईफ पार्टनर हवा आहे, तो कसा दिसायला हवा, त्याच्याकडे कुठली गाडी हवी, घर कसं हवं आहे, फॅमिली कशी हवी आहे, म्हणजे एवढं डिटेलिंग तुम्हाला सगळं लिहावं लागतं. मी ते करून घेत असते. आणि देणं ही लेणं होत आहे. म्हणजे काही तुम्ही जे द्याल ती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही दुसऱ्याबद्दल जरी म्हटलात मनातल्या मनात की याचं वाईट झालं पाहिजे, तर ते युनिव्हर्सला कळत नाही की त्याचं, ती म्हणते की याला वाईट झालं पाहिजे, असा विचार येतोय तर याचं वाईट झालं पाहिजे. मग ते समोरच्याचं होतं का? ते नाही, ते आपलं होतं. तुमचं कसलंही रिलेशन, अगदी डायव्हर्स पर्यंत गेलेल्या केसेस पण मी परत आणलेल्या आहेत. अरे बापरे. ते हॅपीली मॅरिड आहेत आता. मागच्याच तुमच्या पॉडकास्ट थ्रू मला बरेचसे लोक जॉईन झालेत. थँक्यू. त्यांचंही आयुष्य तुमच्यामुळे बदललं आहे. त्यातली एक लेडीज जी 4-5 दिवसापूर्वीच मला 6 दिवसापूर्वी जॉईन झाली होती. ज्या टेक्निक्स मी घेते त्या तिने अप्लाय केल्या. गृहिणी आहेत त्या, आणि त्यांना 10 लाख रुपये मॅनिफेस्ट झाले. हो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत परत एक वेळेस आहे कविता जाधव मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही जे पण मॅनिफेस्ट करता एखादी गोष्ट, ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. पण प्रत्येक गोष्टीला एक टाइम लागतो. एका दिवसात सगळं नाही मिळत. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो. त्याही गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे. बट आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हो ओ पोनो पोनो. ॲक्च्युली हा वर्ड तुमच्यासाठी नवीन असू शकतो, माझ्यासाठी थोडा नवीन आहे. बट आज आपल्याला कविता मॅम अतिशय व्यवस्थितपणे समजवणार आहे की या वर्डचं महत्त्व काय आहे, हा कन्सेप्ट काय आहे, आणि या वर्डमुळे तुमच्या आयुष्यात काय परिणाम होऊ शकतो. पैसा कमवू शकतात का, दुःख आयुष्यातले जाऊ शकतात का, या सगळ्या गोष्टींवर मॅम आपल्याला सांगणार. तर मॅम हो ओ पोनो पोनो याचा अर्थ मला पहिले सांगतो. हो ओ पोनो पोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे. जसं आपण गायत्री मंत्र म्हणतो, गणपती स्तोत्र म्हणतो, बालाजी स्तोत्र म्हणतो, त्याचप्रमाणे ही एक हवाईयन प्रेयर आहे ज्याचा एवढा प्रोफाऊंड इम्पॅक्ट आहे की तुम्ही कॅन्सर सारखे आजार बरे करू शकतात, रिलेशनशिप हिलिंग होऊ शकते, मनी गेन करू शकतात, आणि असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे जगातला जो तुम्ही हो ओ पोनो पोनो ह्या प्रेयरने सॉल्व्ह करू शकत नाही. सोल्युशन इज इक्वल टू हो ओ पोनो पोनो प्रेयर. इतका इम्पॅक्ट होतो. इतका इम्पॅक्ट होतो. सुरुवात कशी झाली याची, आला कुठून आवड, कळलं कसं काय की होऊ शकतं? ही एक हवाईयन प्रेयर आहे जी हवाई स्टेटमध्ये, म्हणजे ते जेव्हा भेटायचे एकमेकांना लोक तर ते पोनो पोनो म्हणायचे एकमेकांना. म्हणजे आपण कसं भेटल्यावर राम राम म्हणतो किंवा हॅलो म्हणतो किंवा आता नवीन नमस्कार वगैरे, तर तसे ते पोनो पोनो असं म्हणायचे एकमेकांना. मग तिथून तो वर्ड प्रचलित झाला. मग डॉक्टर ह्यू लेन यांनी जगासमोर कोणी आणलं तर डॉक्टर ह्यू लेन यांनी या प्रेयरचा यूज करून जवळजवळ 150 पेशंट्स जे पूर्ण मेंटली इल होते, इल म्हणण्यापेक्षा कोणी रेप केलेला होता, कोणी दरोडे टाकलेले, म्हणजे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण म्हणतो की नाही की ज्या लोकांना बघून आपल्याला फक्त तिरस्कार येईल, ज्यांचे आपण, म्हणजे आता परवा आपल्या पुण्यामध्ये एक रेपचं प्रकरण झालं, तर प्रत्येकाची आपली काही हे झाली की नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला इथपर्यंत सगळे बोललो. बरोबर आहे, आपण बोललो, आणि भावना आहेत त्या तशाच असणार. मग अशा लोकांना डॉक्टर ह्यू लेन यांनी हो ओ पोनो पोनो या प्रेयरने बरं केलं. बरं केलं म्हणजे काय की ते त्यांच्या सोबत जाऊन राहिले का,
पॉसिबलच नव्हतं. ते एवढे हिंस्र होते ते लोक की त्यांना कुठले डॉक्टर ट्रीट करायला जायचे नाही, कुठले नर्स तिथे टिकू शकत नव्हते आणि कुणीही त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हतं. म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो ना, राक्षसी वृत्तीचे लोक होते ते सगळे. ज्यांना ह्युलेन यांनी कसं बरं केलं तर फक्त त्यांच्या केस स्टडी मागवून घेतल्या. कसं असतं ना, आपल्याला असं वाटतं की त्यांनी रेप केलाय, त्यांनी मर्डर केलाय, बरोबर आहे की नाही, किंवा त्यांनी चुकीच्या काहीतरी इलिगल गोष्टी केलेल्या आहेत, बरोबर, म्हणून आपण लगेच म्हणतो की आपण त्यांना शिक्षा द्यायला हवी. की आपण बोलतो त्याच गोष्टी, ज्या गोष्टी आपण बोलतो त्या ब्रह्मांडात पोहोचतात. म्हणजे आपण त्या गोष्टी अधिक अधिक बघत असतो. परंतु आपण हा विचार करतो का की आपण एक मुंगी मारली तरी आपण काय केला, जीव घेतला. बरोबर आहे. म्हणजे आपल्यात सुद्धा त्या क्वालिटीज आहेत. आपण पण पाप करतो. मग ते अतिरेक पापी आणि आपण कमी पापी असं होत नाही. पाप हे प्रत्येकाचं सेम आहे. मग हे रिलेट होतं. ती प्रेयर म्हणजे काय की तुम्ही फॉरगिव्हनेस करणं. जेव्हा जीसस क्राइस्ट यांना टांगलं गेलं, हँग केलं गेलं, त्यांना खूप यातना दिल्या गेल्या. आता म्हणजे असं मी याच्यासाठी सांगत नाहीये, फक्त उदाहरण म्हणून. तर त्यावेळेला त्यांना जेव्हा हँग केलं, ज्या लोकांनी हँग केलं, ज्यांनी इतक्या यातना दिल्या, तरी येशू ख्रिस्त काय म्हटले की गॉड फॉरगिव्ह देम बिकॉज दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. त्यांना माफ करून टाक, कारण त्यांना माहिती नाहीये की ते काय करतायत. याला म्हणतात फॉरगिव्हनेस. म्हणजे कुणीही काहीही कृत्य करू दे, ते त्याचे कर्मात झालेत. तुम्ही वाईट बोलून तुमचे कर्म का खराब करून घेत आहात, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला रिॲक्ट होतो म्हणजे काय की आपण ती गोष्ट परत बोलतो, आपण राग व्यक्त करतो. रिॲक्ट होण्याच्या ऐवजी रिफ्लेक्ट व्हा, विचार करा ह्या गोष्टीचा की त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये सेम क्वालिटीज आहेत. तुम्ही झुरळ मारा, मुंगी मारा किंवा माणूस मारा, तुम्ही काहीतरी मारले, तो पण जीव आहे. तुम्ही जीव मारून खातायत जे नॉनव्हेज खातात, बरोबर आहे की नाही. मग आपण खूप स्वच्छ आणि दुसरे पापी असं नसू शकतं. म्हणजे त्या क्वालिटीज आपल्यात पण आहे, म्हणून आपण दुसऱ्याला हील करू शकतो. हो ओपोनोपोनो प्रेयर त्यावर वर्क करते. मग त्या डॉक्टर ह्युलेन यांनी काय केलं की ते केस स्टडीज मागवले आणि त्यांनी सांगितलं की देवा मलाही माफ कर आणि माझ्यासोबत याही लोकांना माफ कर. यांनी जेही केलं असेल ते त्यांच्या नकळत घडलेलं असेल किंवा त्यांच्या कर्मामुळे घडलं असेल, पण आज तो माणूस म्हणून जर जिवंत आहे तर त्याला सद्बुद्धी दे आणि त्याला माफ कर. ओके. आणि मग असं ही सगळी बॅकग्राऊंड हे तयार करून त्यांनी नंतर हो ओपोनोपोनोची प्रेयर केली. ही खूप सोपी वाटते आणि लोकांना सोपं चालत नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर फिरवून सांगितली की मग ती भारी, बरोबर, सोप्या पद्धतीची असली की ती चांगली नाही वाटत की नाही. 4-5 खिट्या करा किंवा दोरा बांधा, देवाला जा, 300 पायऱ्या चढा, मग तुमची इच्छा पूर्ण होईल तर हो. पण फक्त प्रेयर करा, घरात बसून तुमची इच्छा पूर्ण होईल तर नाही, डाऊट घेतो आपण, बरोबर आहे. मग ही आपल्याला मेंटॅलिटी आपली झाली की हार्ड म्हणजे गेन किंवा चांगलं आणि सोपं म्हणजे चांगलं नाही. पण ह्या सोप्या प्रेयरने डॉक्टर ह्युलेन यांनी त्या 150 लोकांना पूर्णपणे बरं केलं आणि 1 ते 1.5 वर्षात ते पूर्ण इस्पितळ रिकामं झालं. आणि हे मी काही मनाने सांगत नाहीये, बरोबर, तुम्ही पूर्ण हिस्ट्री काढू शकतात, ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला ते कळणार आहे. म्हणजे आपल्यात जे आहे तेच आपल्याला लोकांना द्यायचं आहे, बरोबर की नाही. आणि ते दिल्यानंतर 100% तुम्ही समोरच्यालाही हील करू शकतात. हिलिंग म्हणजे काय तर एखाद्याला बदलवणं, चेंज करणं, त्याच्यातल्या ज्या मॉडॅलिटीज आहे ते चेंज करणं. जे बॅड आहे, जे आपल्यातलं गेलं तरच आपण दुसऱ्यामधलं घालवू शकतो. आपण फक्त दुसऱ्यांना बरं करू शकत नाही, आधी स्वतः बरं व्हावं लागतं, बरोबर आहे. मग आवडेल का तुम्हाला अशी इतकी सोपी प्रेयर ऐकायला की ज्याच्याने असे लोक ज्यांची समाजाला गरज नव्हती, ज्यांनी खूप वाईट कृत्य केलेले होते, ज्यांना म्हणजे पुढे जगण्याचा अधिकार नाही असं आपण डिक्लेअर केलेलं होतं, आपण म्हणजे लोकांनी, बरोबर, अशा लोकांना ह्युलेन यांनी त्या प्रेयरने बरं केलं. ते समाजात वावरू लागले आणि त्यांची रोजनिशी चालायला लागले. तर कुठली प्रेयर असेल बरं ही? हो ओपोनोपोनोची, बरोबर, एकदम सिंपल प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे हो ओपोनोपोनो याची प्रेयर तुम्ही जी आता बोलले ती आहे, ही आहे. म्हणजे मला वाटलं होतं की तुम्ही जसं बोलले की पोनो बोलायचे तर मी तुम्ही भेटलो की मग मी पण तसं तुमच्याशी बोलेल, ते नाहीये, कन्सेप्ट क्लिअर तसा नाहीये. हा, तर काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 वाक्य आहेत. याच्याने डॉक्टर ह्युलेन यांनी किती कैदी बरे केले? 150 पेक्षा जास्त, 150 धरूयात.
हे पूर्णपणे बरे झालेत. मग हे 4 वाक्य एवढा प्रोफाइंड इम्पॅक्ट का करू शकतात? कारण त्यामध्ये आपण माफी मागतो. मग माफी मागतो म्हणून आपण छोटे होतो का? नाही. आत्ताच्या तर जनरेशनला किंवा पिढीला किंवा कुणालाही माफी मागणं म्हणजे डायरेक्ट इगो इश्यू. वाटतं. बट ज्या वेळेला समोरचा चुकतोय असं तुम्हाला वाटतंय ना, त्यावेळेला आपण पण चुकीचे असतो. आपल्याला माहिती नाही की आपल्या मागच्या जन्मात आपण काय करून बसलेलो आहोत, किंवा आता पण आपण काय केलंय. आपण काही चुका केलेल्या नाहीत का लहानपणापासून? एवढे निर्मळ आहोत का आपण? असा एकही व्यक्ती नाही की ज्याने चुका केलेल्या नाही. प्रत्येक जण चुकतो. माफी मागायला काय हरकत आहे? आणि माफी आपण कोणा दुसऱ्यासाठी मागत नाही. ही प्रेयर तुम्हाला फॉरगिव्हनेस शिकवते. म्हणजे आपण माफ करून टाकायचं आहे, कारण आपल्या डोक्यावरचं ओझं आपल्याला कमी करायचंय. बरोबर. तुम्ही एक किलोचा दगड डोक्यावर ठेवून किती वेळ चालू शकता? थोडा वेळ. पण ते 1 किलोच्या दगडापेक्षा जास्त वजनाचे विचार तुम्ही तुमच्या डोक्यात भरून ठेवलेले असतात, आणि ज्याच्याने तुमची प्रगती होण्याच्या ऐवजी अधोगतीच होते. बरोबर आहे. तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय वेगळं, होतंय वेगळं, कारण तुम्ही विचार वेगळा करताय आणि कृती वेगळी करताय. तर आय एम सॉरी म्हणजे काय की मला माफ कर देवा, मलाही माफ कर आणि समोरच्यालाही माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे काय की कृपया क्षमा कर, माझ्याकडून मिस्टेक झाल्याच आहेत. बरोबर की नाही? पण त्या मिस्टेक जरी झाल्या असतील तरी मी त्या सुधारून पुढे जायला तयार आहे. आणि थँक्यू का म्हणतो की कितीही मी चुकांचा डोंगर रचला असेल तरी आजपर्यंत तुम्हाला जिवंत ठेवलं आहे. बरोबर. आधीपर्यंत ज्या चुका केल्या आहेत तर तुम्हाला माफ केलं, त्याबद्दल थँक्यू. आणि आय लव्ह यू का म्हणतो आपण? की जी सुप्रीम पॉवर आहे, जिने आपल्याला आपल्या आई वडिलांनी ऑफकोर्स आपल्याला जन्म दिलाय, त्यांचे तर ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. म्हणजे आपल्या कातड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी नाही करू शकत. बरोबर आहे. तसंच जी सुप्रीम पॉवर आहे, जिने तुमच्यात एनर्जी सोल टाकलाय, त्याला आपण लव्ह यू म्हणत असतो. कारण हे सगळं विश्व त्याची निर्मिती आहे. तुम्ही आम्ही निर्मित करू शकत नाही. हे टेक्निक कशी करायची मग मॅम? म्हणजे जर आता मला करायचंय हे, किंवा मी खूप पाप केलंय, किंवा मला असं वाटतंय की मी डिप्रेस झालोय, किंवा मला पैसा कमवायचा आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला आता हे टेक्निक करून त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तर तो कसं करू शकतो? आपण प्रत्यक्षिकच बघणार आहोत. मी तुमच्यासोबत प्रत्यक्षात करून घेणार आहे. ही फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. ही केल्याने तुम्ही तुमचे कर्मास, तुमचे रिलेशन, तुम्ही पैसा कमवू शकतात, तुम्ही तुमच्या बॉस सोबतचं रिलेशन, फॅमिली सोबतचं रिलेशन, सगळं काही हील करू शकतात. एवढी सोपी आहे तेवढीच ती प्रोफाउंड आहे. त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत की तुम्ही कसं यूज करायचं. पण आपण आज एक प्रत्यक्ष घेऊयात फॉर रिलेशनशिप फिलिंग. सगळ्यात जवळचं रिलेशन कुणासोबत असतं आपलं? आई वडिलांसोबत असतो. बरोबर आहे की नाही? सगळ्यात पहिल्यांदा आपण जन्माला येतो आपल्या आईमुळे, बरोबर, वडिलांमुळे. पण आपण शेवटचं कधी त्यांना थँक्यू म्हटलेलं आठवतो का? नाही. किंवा आपण कधी कुठल्या गोष्टी क्लिअर करतो का त्यांच्यासोबत? नाही. आपण गृहीत धरतो आणि आपल्या गोष्टी आपण विसरतो. बरोबर आहे की नाही? आणि आपण समोरच्या गोष्टी डोक्यात ठेवतो, किंवा असं की हा ठीक आहे, गृहीत धरतो की आहे ना, इट्स ओके आहे. आणि नसलीच आई तर मग काय होऊ शकतं? म्हणजे रिलेशन जे आहे त्यांना तुम्ही कसं जपायला हवं ते आपण प्रत्यक्षात आता बघूयात. मी तुमच्याकडून करून घेणार आहे. नक्की. ठीक आहे. रिलेशन कोणतं येईल याच्यामध्ये? त्यात कुठलंही रिलेशन करू शकतात. आपण आता आईसाठी करणार आहोत. सगळ्यात जवळचं कुणालाही कुठलं आहे तर आई आहे आणि वडील आहेत. तर त्यातल्या त्यात आपण आईसाठी करायचं घेऊयात. आता आपण जेव्हा मेडिटेशन घेणार आहोत आपल्या आईसाठी, तर पहिल्यांदा ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डोळे बंद करा, तर डोळे बंद केल्यानंतर तुमच्या आईचा चेहरा समोर आणायचा आहे. आईचा चेहरा समोर आणायचा आहे आणि हर्टवर एक हँड ठेवायचा आहे. राईट पण चालेल, कुठलाही चालेल. आणि एक आपल्या नाभीवर ठेवायचा आहे. ओके, ठीक आहे. आणि मग डोळे बंद करायचे आहेत ॲज पर. मग तुम्ही जसं इन्स्ट्रक्शन द्याल तसं मी करतो, त्याप्रमाणे करायचं आहे. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. स्टार्ट करूया. येस. ओके. क्लोज युअर आईज. एक हात आपल्या हृदयावर ठेवा, एक हात आपल्या नाभीवर ठेवा. आता आईचा चेहरा तुमच्या समोर आणा. तुम्हाला आई दिसतीये तुमची? हो. तिला आता म्हणायचं आहे मनातल्या मनात, डिअर आई, आय एम सॉरी. आजपर्यंत मी बऱ्याच चुका केल्या असतील, परंतु तू नेहमीच मला पाठीशी घातलं. मी कधीही तुझ्या मनाचा विचार केला नाही.
मी नेहमीच स्वतःचा स्वार्थ बघितलं. मला हव्या असणाऱ्या गोष्टी केल्या. तू मला नको म्हणत असलेल्या गोष्टी सुद्धा केल्या. त्यासाठी मला खरंच माफ कर आई. तू मला जन्म देताना किती यातना सहन केल्या असतील मी विचारही करू शकत नाही. तरी सुद्धा तू कधीही उपकार दाखवले नाहीस. नेहमीच माझ्यावर प्रेम केलं. नेहमीच माझा भल्याचाच विचार केला. मी तुझी फर्स्ट प्रायोरिटी नेहमीच राहिलो. मी मात्र तुला कधीही फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवलं नाही. डिअर आई, मला खरंच माफ कर. मी ज्याही चुका केल्या असतील त्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी आई. तू काही गोष्टी मला करू नको असं सांगितलं तरीही मुद्दाम मी त्या केल्या. तू नेहमी माझ्या भल्याचाच विचार केला तरीही मी तुझ्या गोष्टींना विरोध केला. तू रोज माझ्यासाठी जेवण बनवतेस. माझ्या आवडीच्या सर्व गोष्टी करतेस. मी मात्र कधीही तुला ॲप्रिशिएट केलं. सॉरी आई. तू नेहमीच माझ्या चांगल्याचा, माझ्या करिअरचा माझा विचार केला. मी मात्र विचारातही कधी तुझा विचार केला नाही. त्यासाठी मला माफ कर. आयुष्यभर मी तुझा ऋणी असणार आहे. तुझे कुठलेच ऋण मी फेडू शकत नाही आई. डिअर आई, थँक यू सो मच माझ्या आयुष्यात असण्यासाठी, माझ्या सर्व चुका पोटात घेण्यासाठी, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फक्त आणि फक्त माझ्या भल्याचाच विचार करण्यासाठी. मी कितीही चुकलो असेल तरी बाबांपासून मला वाचवण्यासाठी, नेहमी माझ्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी घेऊन देण्यासाठी, माझ्यावर निरपक्ष प्रेम करण्यासाठी. इतकं प्रेम करण्यासाठी जे मी कधी इमॅजिनही केलं नव्हतं. तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकत नाही आई. त्यासाठी खूप 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 थँक्यू. अशीच माझ्या सोबत राहा आई. आयुष्यभर सोबत राहा. डिअर आई, आय लव्ह यू सो मच. मी याआधी तुला कधी म्हटलो असेल नसेल माहिती नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय माझं जग नाही ग. तू माझं सर्वस्व आहेस आई. आयुष्यभर मी तुला आता जपणार आहे. तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे आई. आजपर्यंत मी तुला प्रायोरिटी केलं नसेल, पण यापुढे मी नेहमीच तुझी काळजी घेईल. तुझा विचार करणार आहे. तू माझ्यासाठी केलेल्या गोष्टी मी फेडू शकत नाही, पण तुला आनंदी मात्र मी नक्की ठेवणार आहे. खूप खुश ठेवणार आहे आई. काही चुकलं असेल तर मला माफ कर आई. माझ्या चुका पदरात घे. माझ्यावर एवढंच प्रेम नेहमी कर. आयुष्यभर माझ्या सोबत राहा. डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू.
I love you. Dear आई, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आई जवळ असल्यासारखी आईला मिठी मारायची आहे आणि तिला थँक्यू म्हणायचं आहे. ज्या वेळेला वाटलं तुम्हाला शांत की डोळे उघडा. छान होतं खूप. म्हणजे ज्या गोष्टी आपण आजपर्यंत आईला बोललेलो नाहीयेत, तिने आपल्यासाठी काय केलेलं असेल आपण त्या गोष्टी इमॅजिन पण नाही करू शकत. बरोबर. पण एवढ्या महत्वाच्या व्यक्तीला सुद्धा आपण थँक्यू म्हणायला विसरतो, लव्ह यू म्हणायला विसरतो, वेळ द्यायला विसरतो. आपल्या आईपेक्षा महत्वाची आपली वेळ आहे का? नाही. जिने लहानपणी तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत केलेली आहे, म्हातारपणी तिची काळजी घेणं आपलं काम आहे. बरोबर आहे. आपण प्रत्येक रिलेशन असंच जपलं पाहिजे. हे जे आपण मॅम आता ही जी टेक्निक केली ही होओपोनोपोनो मधली एक टेक्निक आहे आणि प्रत्येक नात्यासाठी एक वेगवेगळी प्रेयर आहे. हो, यामध्ये हे मी फक्त जस्ट तुम्हाला रिलेशनची फिलिंग शिकवली की आपण काय चुका करतो, ही प्रेयर कशी वर्क करते. अशा हजारो टेक्निक्स आहे ज्यामध्ये आपण पेड कोर्सेस मध्ये ह्या शिकवत असतो. ओके. आणि गरजेचं आहे तुम्हाला जेव्हा सेल्फ फिलिंग करता आलं किंवा तुम्ही ज्या वेळेला अपग्रेड होता त्यावेळेला तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. जोपर्यंत तुम्ही फॉरगिव्हनेस शिकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही सॉरी म्हणायला शिकत नाही, जोपर्यंत समोरच्याला माफ करून द्यायला शिकत नाहीत, तोपर्यंत तुमचा सबकॉन्शियस माइंड रिकामा होत नाही. आणि तो जर शांत झाला नाही तुम्ही कुठल्याच गोष्टी मॅनिफेस्ट करू शकत नाही. कारण आपलं चेतन मन, अवचेतन मन असे दोन मन आहेत. बरोबर. ज्यामध्ये चेतन मन हे 5% काम करतं, अवचेतन मन 95% काम करतं. जर ते 95% वर्क करत असेल तर त्यात आपण पॉझिटिव्हिटी भरली पाहिजे. बरोबर. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत आपल्या करिअरसाठी, ग्रोथसाठी, फ्युचरसाठी, रिलेशन्ससाठी त्या ठेवायला हव्यात. आपण त्या सोडून बाकी सगळ्या गोष्टी क्लटर्स आपल्या डोक्यात ठेवतो. सो हे सगळं फॉरगिव्हनेस प्रेयर आहे, त्यामुळेच तुमचं सगळं काही हील होतं. आणि डिस्टन्स हिलिंग आहे. ह्यू लेन हे त्या कैद्यांना भेटले का? एकदाही भेटले नाही. त्यांना सांगायला गेले का? डोस दिला का? कुठले ऑपरेशन्स केले का त्यांचे? नाही. किंवा कुठले शॉक दिले का त्यांना? मॅन पॉवर यूज केले का? काहीच यूज केलं नाही. बरोबर. माइंड पॉवर यूज केली फक्त. राईट. मग जर डॉक्टर ह्यू लेन हे माइंड पॉवर यूज करून होओपोनोपोनोच्या प्रेयरने 150 कैदी बरे करू शकतात, ज्यांची समाजाला आवश्यकता सुद्धा नव्हती पण त्यांच्या फॅमिलीला असेल. बरोबर आहे की नाही? माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तर आपण आपले हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्याच्या पुढे काहीच नाहीये. बरोबर आहे. आपण हे सगळे हील करूच शकतो आणि 100% करू शकतो. तुम्ही आता रिलेशनशिप साठी सांगितलं म्हणजे ही जी टेक्निक आहे आता रोज उठून आजकाल काय झालंय ना जनरेशन मध्ये आपण बघतो की आई वडिलांना आपण असं थँक्यू तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केलेलं आहे, मुलांना बोलायला ऑकवर्डनेस येतो थोडा, किंवा त्यांना असं वाटतं अरे मी कसं काय बोलू. कारण नातं तसं नसतं, म्हणजे प्रेम असतं प्रत्येकाला, पण या टेक्निकने ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते किंवा त्यांना आतल्यात त्यांना एक समाधान वाटू शकतं की नाही मी बोललो त्यांना थँक्यू. त्यांना नसेल कळालं बट थोडं आतल्यात आपल्याला समाधान. तुम्ही जेव्हा बोलतात ना ते त्यांना 100% कळतं, कारण तुमच्या व्हायब्रेशन्स टच होतात. ओके. बरोबर की नाही? कुठलंही नातं, तुमचा मित्र असू दे नाही तर तुमचा शत्रू असू दे, प्रत्येकाला तुम्ही हील करू शकतात. तुमचं प्रत्येक नातं जे आहे ते वाचवू शकतात. तुमचं मॅरेज वाचवू शकतात. तुमचा लाईफ पार्टनर चेंज होऊ शकतो, म्हणजे त्याचे थॉट्स चेंज होऊ शकतात. तुमचे प्रत्येक रिलेशन, तुम्ही ज्या वेळेला थँक्यू म्हणतात कुठल्याच आई वडिलांना वाईट वाटणार नाही त्या गोष्टीचं, आणि ऑकवर्डनेस वाटण्याची गरजच नाहीये. का? कारण ज्यांनी आपल्याला जन्माला घातले, ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढे वर्ष सोचलं आहे, खूप गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केल्या आहेत, जर त्या ह्या गोष्टी करू शकतात तर तुम्ही साधं थँक्यू म्हणू शकतात. बरोबर आहे. 100 लोकांना आय लव्ह यू म्हणत बसतात, थँक्यू म्हणतात, बरोबर की नाही, सॉरी म्हणायला जातात. पण जे तुमचं स्थान आहे, जे तुमचं स्फूर्तीस्थान आहे, ज्याच्याकडून तुम्हाला एनर्जी मिळाली आहे, त्यांच्या फक्त तुम्ही चरणात असले ना की तुम्ही जगातील प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतात. करेक्ट. एक तो ईश्वर आणि दुसरा ज्याने आपल्याला जन्म दिलाय तो बाप आणि ती आई. यांना तुम्ही सांभाळून घेतलं ना की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही सोल्युशन शोधायला जाण्याची गरज नाही, कुठल्या बाबाकडे जाण्याची गरज नाही, कुठले तंत्र मंत्र बघण्याची गरज नाही. फक्त फॉरगिव्हनेस प्रेयर करायची आहे, ज्याच्याने तुम्ही
जेही तुमचे क्लटर्स आहेत सगळं माइंड मध्ये आहे. कुठला बाबा किंवा मी कुणाला हे करत नाहीये, कुणीही तुम्हाला काहीही देत नाही, ते फक्त तुमचं माइंड कंट्रोल करत असतात. बरोबर आहे. कारण आपण ह्या फॉरगिव्हनेस प्रेयर मध्ये जी कंट्रोलिंग आहे ती सोडायची आहे. ज्यावेळेला एखादा कंट्रोल करतं तर ते आपल्याला सहन होत नाही. बरोबर आहे. मी जर म्हटली तुम्हाला की मी तुम्हाला कंट्रोल करते तर तुम्हाला त्या गोष्टीचा राग येईल की तुम्ही कशी कंट्रोल करू शकतात मला. मग काय करू शकतो आपण, फॉरगिव्ह करू शकतो. हे होपोनोपोनो मध्ये शिकवलं जातं. याच्याने तुमचे रिलेशन हील होतात. कारण रिलेशन हिलिंग ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आजकाल नवरा मॅनिफेस्ट करणं, मनासारखा नवरा मॅनिफेस्ट करणं, घर मॅनिफेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तुम्ही करू शकतात. कारण आज आपलं न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे. आजी आजोबा काका बाबा हे आपल्या सोबत राहत नाहीत, सगळे वेगवेगळे राहत आहेत. तर रिलेशनची बॉन्डिंगच कळत नाही, त्यामुळे डायव्होर्सच्या केसेस वाढलेत. एकमेकांसोबत पटवून न घेणं, प्रत्येकाला इगो आहे. कशासाठी इगो आहे मला तर कळत नाही. कारण माणूस एकटा जगू शकतो का, नाही. डायव्होर्स जरी घेतला तरी तुम्ही 2 वर्ष 4 वर्ष वेगळे राहणार आहात, परत तुम्हाला कुणासोबत तरी ऍडजस्ट करायचंय, मग त्याच व्यक्तीसोबत का नाही. बरोबर आहे की नाही. लव्ह मॅरेज करून सुद्धा डायव्होर्स झालेल्या बऱ्याच केसेस आहेत. त्यामुळे डिप्रेशन मध्ये मुलंही जात आहेत, मुलीही जात आहेत. पण ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्याची आपल्याला गरज आहे. लोकांना हे माहितीच नाहीये की डॉक्टरकडे जाऊन किंवा फक्त काउन्सिलरकडे जाऊन ते हील नाही होऊ शकत. त्याच्यात स्वतःमध्ये ती पॉवर आहे. तुम्ही जेव्हा स्वतः हे शिकतात तेव्हा तुम्ही स्वतःला हील करू शकतात आणि तुमच्या मदतीने तुमच्या अख्खी फॅमिली हील होते. होपोनोपोनो मध्ये तुम्ही आता जसं नवरा बायकोचा विषय केला, पार्टनरचा, तर लाईफ पार्टनर मॅनिफेस्टेशन हे पण एक टेक्निक आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? डेफिनेटली लाईफ पार्टनर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. लग्नाच्या आधी तुम्हाला कसा लाईफ पार्टनर हवा आहे, तो कसा दिसायला हवा, त्याच्याकडे कुठली गाडी हवी, घर कसं हवं आहे, फॅमिली कशी हवी आहे, म्हणजे एवढं डिटेलिंग तुम्हाला सगळं लिहावं लागतं. मी ते करून घेत असते आणि 100% तुम्हाला ऍज इट इज पार्टनर मिळतो. कारण तुमची थॉट प्रोसेस तशी झालेली असते. ह्या युनिव्हर्सला तुमची एनर्जी कळते, तुमची एनर्जी मी कम्प्लीट ट्रान्सफॉर्म करते आणि त्यामुळे तुम्ही 100% त्या गोष्टी मिळवू शकतात. म्हणजे शकतात. काळात म्हणजे आपण असं म्हणतो काळ्या दगडावरची रेष आहे. इथपर्यंत एखाद्याला जर अशी मुलगी हवी की मला जॉब करणारी हवी किंवा दिसायला सुंदर हवी, काही लोकांचं असतं. त्याच्यानंतर काहींना असं वाटतं की स्मार्ट हवी, स्ट्रीट स्मार्ट पाहिजे, की प्रत्येक गोष्ट, काही वाटतं नाही घरातले कामं चांगले जमले पाहिजे, काही वाटतं किचन मध्ये तिचं चांगलं. हे जर मॅनिफेस्ट केलं तुमच्या टेक्निक प्रमाणे, होपोनोपोनोच्या पद्धतीने, तर त्या व्यक्तीला तशीच बायको मिळेल किंवा त्या स्त्रीला तसाच नवरा मिळेल. 100% प्रत्येक गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकतात. पण त्याच्या आधी तुम्हाला स्वतःसोबत कनेक्ट व्हावं लागेल. आधी स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागेल. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करतात की समोरच्या तुमच्या पार्टनरने तुमच्यावर प्रेम करावं, तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या मनासारखा मिळावा, पण तुम्ही काय देतात तुमच्या बाजूने, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. जे द्याल ते मिळणार आहे. विचार बदललं की जीवन बदलते, ही गोष्ट 100% नाही 1000% खरी आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार बदलत नाही तुम्हाला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट होणं अशक्य आहे. जर तुम्ही निगेटिव्ह विचार तुमच्या मनात ठेवलेत, कुठल्याही व्यक्तीबद्दल असतील ते, तुम्ही स्वतःबद्दल किती पॉझिटिव्ह विचार करत असाल तर ते होत नाही. कारण 2 अपोजिट एनर्जीज तुम्ही कनेक्ट केल्या आहेत तुमच्या ब्रेनमध्ये. त्यामुळे युनिव्हर्सला नेमकं कळतच नाही की तुम्हाला काय द्यावं. म्हणजे मॅम आपण एखाद्या दुश्मनाबद्दल पण विचार करतोय तरी पॉझिटिव्ह करायचा, असं नाही की त्याचं वाईट जायला पाहिजे की आता माझ्याहून कमीच राहायला पाहिजे. तू पण पुढे जा, ठीक आहे, तू वाईट वागला असेल, फॉरगिव्हनेस आला इथं, त्याच्यानंतर जे भांडण झालं असेल त्याच्यामध्ये माझी काही चुकी असेल, सॉरी पण आलं, त्याच्यानंतर म्हणजे मी प्रेम करत राहील तुझ्यावर, लव्हनेस झाला. आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करतो म्हणजे आपण युनिव्हर्सला म्हणतो. हे बघा, कुठलाही ओझं आपण किती दिवस वाहू शकतो. जसं मी मागच्या वेळेला पण सांगितलं की एखादी बॉटल आपण किती होल्ड करून ठेवू शकतो. तसं ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करता आहात ना, त्याच्या डिक्शनरीत पण नाही आहात तुम्ही मात्र तेवढा रिग्रेट धरून ठेवलेला आहे. किती वर्षांपासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, माहिती नाही कधीपासून तुमच्या डोक्यात आहे ते गोष्ट. बरोबर. आणि त्या गोष्टींचा तुमच्यावर आत्ता काय इम्पॅक्ट होतोय की तुम्ही तुमची ग्रोथ करू शकत नाही आहात. तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होत नाहीये, पैसा अट्रॅक्ट होत नाहीये, रिलेशन तुमचे चांगले नाहीयेत, कारण तुमच्या मनात ते विचार सडलेत अक्षरशः. त्या समोरच्याला त्याचं काही घेणं देणं नाहीये. तर तुम्ही ज्या वेळेला समोरच्याला माफ करून टाकतात त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी माफी मागत असतात की आपल्यात पण त्या क्वालिटीज आहेत. आपण सुद्धा कोणाचे तरी दुश्मन असतोच ना. बरोबर. आपल्यावरही जेवढे प्रेम करणारे लोक आहेत तेवढे तिरस्कार करणारे लोक आहेत. बरोबर की नाही. आज मोदीजी
काम करत आहेत, कोणी त्यांना चांगलं म्हणतंय, कोणी वाईट म्हणतंय, प्रत्येकाचं परसेप्शन आहे. विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. असं नाहीये की एखादी व्यक्ती एकाला आवडते म्हणून दुसऱ्याला ती आवडलीच पाहिजे. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे, व्यक्तींच्या बाबतीतही वस्तूंच्या बाबतीतही. पण फक्त काय करायचं आहे, आपल्याला समोरच्याला माफ करून देणं, म्हणजे आपले जे थॉट्स आहेत ते डिक्लेअर करणं. मोदी जर आता प्रत्येकाबद्दल विचार करत गेले तर ते देशच नाही चालवू शकणार. सिंपल फॅक्ट. बरोबर. तसंच आपण इथे विचार करायचं की माफ करून द्यायचं, आपण आपलं साम्राज्य निर्माण करायचं. येस. आणि देना ही लेना होत आहे, म्हणजे काही तुम्ही जे द्याल ती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही दुसऱ्याबद्दल जरी म्हटलात मनातल्या मनात की याचं वाईट झालं पाहिजे, तर ते युनिव्हर्सला कळत नाही की त्याचं, ती म्हणते की याला वाईट झालं पाहिजे, असा विचार येतोय तर याचं वाईट झालं पाहिजे. मग त्या समोरच्याचं होतं का? ते नाही, ते आपलंच होतं. तुमच्या विचारांनीच तुमची अधोगती किंवा प्रगती होत असते. बरोबर आहे. होपोनोपोनो मध्ये आम्ही तेच शिकवतो की तुम्ही सगळं क्लीन करून टाका. जर तुम्हाला लाईफ मध्ये सक्सेस हवा असेल, तुमचं रिलेशन चांगलं हवं असेल, आज मी खूप ब्लेस्ड आहे कारण माझे सगळे रिलेशन एकदम स्ट्रॉंग आहेत. सगळे मला जागच्या जागे आहेत, मला कुठेही रिग्रेट वाटत नाही कुठल्याच गोष्टींचं. का? कारण मी ते हील केलंय. बरोबर आहे. आपण अँसेस्ट्रल कर्माज असतात, म्हणजे आपले जर आपल्याला म्हणतो आपण की पितृदोष आहे, पितृदोष किंवा त्यासाठी पूजा घालतो, आपण पिंडदान करतो, ते का करतो? कारण हे खरं आहे, आपण कुठल्या जन्मातलं काय पाप घेऊन आलेलो आहे माहिती नाही. तर ते अँसेस्ट्रल कर्मा हिलिंग ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. म्हणजे पूर्वजन्मीचं पाप का मॅम? आपलं पूर्वजन्मीचं पाप तर असेलच, पण आपले जे पूर्वज आहेत त्यांची जर म्हणजे कुठली इच्छा अतृप्त राहील तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्यावर होतो. जसं आपल्याला वारसा हक्काने काय मिळते, प्रॉपर्टी मिळते ना, तसे त्यांचे कर्म पण मिळतात, त्यांच्या अतृप्त इच्छा पण आपल्याला मिळतात. ते पण यातनं आपण हील करतो इन द सेन्स आपण त्या गोष्टी आठवून सगळ्या दूर डिझॉल्व्ह करतो. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर अजून किती जन्म तुम्हाला भटकावं लागेल माहिती नाही. त्यामुळे आपण सुद्धा किती इच्छा ठेवायच्या, जेवढ्या तुम्हाला पूर्ण होतील तेवढ्याच ठेवा. तुमच्या जनरेशन, नेक्स्ट जनरेशन साठी तुम्ही काहीतरी त्रास होईल अशा इच्छा मनात ठेवू नका. कारण ज्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्या त्या आत्मे वरती जात नाहीत, ते युनिव्हर्स त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. मग ती इथेच फिरत असतात आणि त्याचा त्यांच्या आजूबाजूच्या त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास होतो. जोपर्यंत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्रास तुम्हाला होत राहतो. बरोबर आहे की नाही? तर हे सुद्धा हिलिंग होपोनोपोनोने आपण करू शकतो. बरोबर. जे अँसेस्ट्रल कर्माज आहेत ना ते सुद्धा हील होतात. म्हणजे प्रेयर आहे मॅम, सेपरेट प्रेयर असेल ना? म्हणजे मेथड आहे, प्रेयर सेमच आहे पण मेथड वेगळे आहेत. त्याच्यात खूप डीप जावं लागतं, एवढं डीप की तुम्ही विचार नाही करू शकत की तुम्ही कुठल्या जन्मात पोहोचणार आहात. अरे बापरे, एवढं डीप त्यात जावं लागतं. कारण काही म्हणजे अँसेस्ट्रल कर्मास क्लीन करणं इज नॉट अ इझी टास्क. 100% होतात पण त्याला वेळ द्यावा लागतो. जर आता तुमच्याकडून कुणाला करायचंय तर ते कसं ऑनलाईन होऊ शकतं? हो, 100% सगळे क्लासेस माझे ऑनलाईनच आहेत. कारण आपण डिस्टन्स हिलिंग जशी शिकतो आहोत तसंच डिस्टन्स एज्युकेशन शिकणार आहोत. आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला लोक मिळत आहेत. माझ्याकडे तर अमेरिकेतून पण आहेत, ऑस्ट्रेलियावरून पण क्लायंट आहे, मालदीव्स वरून पण आहेत, जर्मनीवरून पण आहेत. म्हणजे कुठूनही हिलिंग करू शकतो. जो मराठी माणूस तिकडे आहे ते मला कनेक्टेड झालेले आहे. तर आपण हिलिंग कुठूनही करू शकतो आणि कुणाचीही करू शकतो. प्रत्येक व्यक्ती समोर असावाच असं नाहीये. तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी, बायकोसाठी, मुलांसाठी, बॉससाठी, तुम्हाला लाईफ पार्टनर चांगला मिळावा यासाठी प्रत्येकासाठी करू शकता. आता रिलेशनचा आपला विषय चालू होता तर लाईफ पार्टनरवर येऊ आपण परत. लग्न झालेलं नाहीये, मॅनिफेस्ट केलं, चांगला नवरा मिळाला, बट आता ज्या लोकांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे बट त्यांच्यात काही इश्यूज येत आहेत तर त्या लोकांसाठी काय मेथड आहे? सर, इश्यूज कुणामुळे येतात? अगेन इगोमुळे. करेक्ट. तो कुणाला असू शकतो, हजबंडला, वाईफला. तर तोच फॉरगिव्ह करायचा आहे. जर तुमच्यापर्यंत हे नॉलेज आलेलं आहे, जेही कोणी बघतायत, तर त्यांना ईश्वराने काय सांगितलं आहे, संकेत दिलाय की तू आता सावर. हे बघा, तुमची बायको किंवा कोणाचा नवरा जर तुम्हाला कुठे रोकट टोकत असतील तर हे ते रोकट टोकत नाहीये, तुमचं मागच्या जन्मापासून नातं आहे. त्यामुळे ह्या जन्मात तुम्ही नवरा बायको झालेले आहात. तुम्ही तुमचे कर्म क्लिअर करायला एकमेकांसोबत जोडले गेलेले आहात. म्हणजे तुमचे जे पाप पुण्य का लेखाजोखा आपण म्हणतो की नाही, बरोबर, तर ते कर्म म्हणून आपण नवरा बायको झालेलो असतो. मग ते लव्ह मॅरेज करून व्हा किंवा अरेंज मॅरेज करून व्हा. तर तुमचे कर्म, आणि जर समोरचा तुम्हाला संकेत देतोय ना, डायरेक्ट देव तर येऊन नाही सांगू शकत ना की तू इथे चुकतोय. जर तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला काहीतरी सांगत असेल की तू इथे चुकतोय किंवा तुमचं जमत नाहीये, तुम्ही वेळ देऊ शकत नसाल, तुम्ही पुरेसा पैसा देऊ शकत नसाल,
त्यांच्या काही डिझायर्स असतील ज्या तुम्ही फुलफिल करत नसाल म्हणूनच वाद होतात ना. या व्यतिरिक्त तर वाद होत नाही. सगळ्यात मोठा इश्यू आता काय आहे तर वेळेचा आहे, तो दिलाच पाहिजे. मग शोधा स्वतःमध्ये की नेमकं आपलं कुठे चुकत आहे. फक्त समोरचीच व्यक्ती प्रत्येक वेळेला चुकीची नसू शकते आणि त्याला देवाने पाठवलंय तुमच्या आयुष्यात. तुम्ही चूज नाही करू शकत कुणाला. तुमच्या आयुष्यात कोण येतं हे तुम्ही चूज नाही करू शकत. हे सगळं त्याने आधीच करून ठेवलेलं आहे, ते फक्त तुमच्या समोर येतं. जर तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात आला आणि तुम्हाला काही सांगत आहे ते त्यावेळेला तुम्हाला चुकीचं वाटू शकतं, पण नंतर तुम्हाला ते रिअलाइज होईल की माझी बायको सांगत होती ते करेक्ट होतं, माझा नवरा बोलत होता ते करेक्ट होतं. त्यावेळेला इगो बाजूला ठेवायचा, म्हणजे तुमचं रिलेशन अगदी व्यवस्थित होईल. विचार करा ना स्वतःही थोडासा की आपणही चुकत असू. प्रत्येक वेळेला समोरचीच व्यक्ती कशी चुकीची असणार. बरोबर. कुणाला सक्सेस असतं, कुणाला सक्सेस लवकर मिळत नाही. गोष्टी ऍडजस्ट करायला शिकलं पाहिजे. वेळ देऊ शकत नाही म्हणजे आपल्यासाठी पैसे कमवत आहे, गोष्टी ऍडजस्ट करायला शिकलं पाहिजे. नाहीच जमत आहे बसून बोला. आपला परिणाम आपल्या मुलांवर सुद्धा होत असतो. बरोबर. तर रिलेशनशिप हिलिंग हे तर सगळ्यात बेस्ट मेथड आहे. तुम्हाला पार्टनरला तिथे आणण्याची गरज नाहीये ना, तुम्हाला कुठे जाण्याची गरज आहे. तुम्ही घरात बसून सगळा तुमचा ऑरा क्लीन करू शकतात. आणि तुमचं कसलंही रिलेशन, अगदी डायव्होर्स पर्यंत गेलेल्या केसेस पण मी परत आणलेल्या आहेत. अरे बापरे. ते हॅपीली मॅरिड आहेत आता. जे सोडून गेलेली होती एकतर, तर ती परत येऊन त्यांचं आता एक 6 महिन्याचं बाळ आहे. अरे वा. आधीची मुलगी होती. तुम्हाला एक वेगळं सुख मिळत असेल त्याच्यात. 100% सुख मिळतं. म्हणजे ज्या वेळेला आपण जे देतो ते आपल्याला मिळतं. जर मी आनंद देते ना तर मला 100% आनंदच परत मिळणार आहे. मला माझ्या कामातनं प्रचंड आनंद मिळतो. का? कारण मी समोरच्याचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत आहे. घर जोडताय ना तुम्ही, तोडत नाही कोणाचं. आणि तोडलंच नको पाहिजे, कुणीच नाही. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा की जर आपल्या लाईफ मध्ये कोणीतरी आलंय तर ते आपल्या चांगल्यासाठी. सो आपण त्या गोष्टींचा विचार करूनच वागलं पाहिजे. जेव्हा आता आपला जर कोणी पॉडकास्ट बघत असेल आणि त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू असतील तर ते हील करू शकतात. 100% तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. 100%. आणि याच्यासाठी जसं मॅम बोलल्या की तुम्हाला कोणता दोरा धागे हे करायची गरज नाहीये. एक स्वतःचा इगो सगळ्यात पहिले मॅम काढतील तुमच्यातला इगो. त्याच्यानंतर काही टेक्निक्स आहे, काही मेथड्स आहे, त्या मेथड्सने तुमचं आयुष्य चांगलं होऊन जाईल. तुमचं जे डिवोर्स पर्यंत गोष्टी आलेल्या असतील त्या सगळ्या संपून जातील एक प्रकारे. आता मॅम रिलेशनशिपवर तर आपण बोललो, पण आता मला जसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनने मागच्या पॉडकास्टमध्ये पैसा कसा अट्रॅक्ट होऊ शकतो त्यावर बोललो, तर तुम्ही काय सांगाल की होओपोनोपोनोमुळे पैसा कसा अट्रॅक्ट होऊ शकतो? 100% अट्रॅक्ट होऊ शकतो पैसा. ज्याप्रमाणे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट करतो म्हणजे काय करतो की आपण आपला सबकॉन्शियस माइंड काय करतो, क्लीन करत असतो. त्यातली निगेटिव्हिटी काढून टाकत असतो. ती निगेटिव्हिटी काढण्याची मेथड म्हणजे होओपोनोपोनो आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मी जे शिकवते त्यामध्ये मी नेमकं काय शिकवते तर त्यांच्याकडून सगळा त्यांचा ऑरा क्लीन करून घेते. त्यांचे विचार क्लीन होतात. ज्या वेळेला तुम्हाला, जसं मी मागच्या वेळेला म्हटली तुम्हाला की जर 93 FM ऐकायचं असेल तर तेच चॅनल तुम्हाला घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर सक्सेस हवा असेल तर तुमच्या मनात सक्सेसचे विचार आणावे लागतील. आणि सक्सेसचे विचार कधी येतील? ज्या वेळेला तुम्ही बाकीच्या गोष्टी, पैशांसोबतची हिलिंग कराल. म्हणजे पैसा कमवणं वाईट आहे, पैशामुळे लोक वाईट होतात. पैसा इज नॉट अन इझी टास्क. पैसा ज्याच्याकडे येतो तो माणूस चुकीचा असतो किंवा त्याने 2 नंबरचे, म्हणजे हे जे पैशासोबतचे तुमचे रिलेशन आहे ना, हे मी आधी काय करते, रिमूव्ह करते. मग तुम्ही मनी मॅनिफेस्ट करू शकता. 100% मनी मॅनिफेस्ट करू शकता. तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही मॅनिफेस्ट करू शकतात. जे मी तुमच्याकडून लिहून घेते, स्क्रिप्टिंग मेथड म्हणतात त्याला. त्यात तुम्ही जेवढी अमाऊंट लिहिलेली आहे तेवढी तुम्हाला त्या तारखेला मिळणार आहे 100%. पण त्यासाठी प्रोसेस आहे. डिरेक्ट रिझल्ट कशाचेच नसतात, त्यासाठी प्रोसेस आहे. जी प्रोसेस फॉलो करून तुम्ही पैसा हवा तेवढा मिळवू शकता. तसं मागच्या पॉडकास्टला आपण एक प्रेयर केली होती, तुम्ही माझ्या करून घेतली होती. येस. ती प्रेयर जरी लोकांनी केली तरी 100% त्यांना त्याच्यातून बेनिफिट, ते पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ते करू शकतात. त्याच्याने 100% पैसा येईल, पैसा अट्रॅक्ट होणार आहे. मॅम आता आपण या सगळ्या गोष्टींवर तर बोललो की रिलेशनशिप्स, त्याच्यानंतर मनी, हे ते, बट टेक्निक जर बघायला गेलं, म्हणजे आता जे लोक बघताय आपले, तर त्यांना पण हे करायचं, तर तुम्ही टेक्निक सांगा ना काहीतरी. बरं, एकदम इझी टेक्निक सांगते मी. जसं आपण मनी जार मी मागच्या वेळेला इंट्रोड्यूस केला होता की पैसे गेन करण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, मनी जार करू शकतात. त्यात पैसे टाकून त्याला रोज ऍक्टिव्हेट करायचंय, अफर्मेशन्स पॉझिटिव्ह द्यायचे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला रिलेशन हिलिंग करायचं आहे, तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, जगातली सगळी सुख तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या जवळ यावी. जसा एखादा अल्लाउद्दीनचा चिराग असतो, तो जर भेटला, आपण त्याला सांगितलं आणि त्याने आपली विश पूर्ण केली, असं मिळावं, तर त्यासाठी सुद्धा जार टेक्निक आहे.
ज्यामध्ये तुम्ही मल्टिपल तुमच्या इच्छा लिहू शकतात आणि त्या जारमध्ये त्या टाकायच्या चिट्स. कुठलीही इच्छा, मला गाडी मॅनिफेस्ट करायची आहे, मोठं घर मॅनिफेस्ट करायचं आहे, लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे, जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, बिझनेस मॅनिफेस्ट करायचा आहे, प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही होओपोनोपोनोच्या प्रेयरने. फक्त काय करायचं आहे ते तुमच्या मल्टिपल इच्छा लिहा, असं 1-2 असं नाही. तुम्हाला रोज जे वाटतं ना तेवढं सगळं लिहायचंय. ओके. प्रत्येक इच्छा लिहायची त्या जारमध्ये टाकायची, प्रत्येक इच्छा लिहायची त्या जारमध्ये टाकायची, लिहायची आणि त्या जारमध्ये टाकायची. आणि मग त्या जारला नंतर काय करायचं? त्या जारच्या झाकणावर हे 4 वाक्य लिहायची होओपोनोपोनोचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. आणि ते लावून टाकायचं. आणि त्या तो जार जो आहे तो तुमचा विश जार आहे, बरोबर आहे? म्हणजे समजा की देवाने सांगितलं तथास्तु, म्हणजे यात लिहिलेलं सगळं तुझं खरं होणार आहे. जर ते खरं होणार असेल, आपण देवाला काय करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेला काय करत असतो, आपण अगरबत्ती लावतो, आपण फुलं वाहतो, आपण नमस्कार करतो, आपण ग्रॅटिट्यूड शो करतो की नाही? बरोबर आहे. तसा ग्रॅटिट्यूड त्या बर्नीला शो करायचा आहे. त्याला फुलांनी थोडं सजवायचं, त्याला अगरबत्ती दाखवायची की तुमच्या विशेष ऑलरेडी ग्रँड झालेले आहेत आणि होओपोनोपोनोची प्रेयर करायची. त्याचबरोबर एका बाजूला दुसरा जार करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फॉरगिव्हनेस लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी गिल्ट वाटत आहे, कुठली तुमची चूक झालेली आहे, कुणाला तरी तुम्ही न कळत नाही म्हटलंय, एखादा तुमच्याकडे वर्कर आहे काम करणारा आणि तो तुमच्याकडे पैसे मागायला आला आणि त्यावेळेला तुम्ही रूडली त्याला म्हटले की नाही देऊ शकत, कारण ते नेहमी तुमच्याकडे मागतायत, पण ती सुद्धा काय झालं, तुमचं चूक झाली आहे. कुणी रस्त्यात भेटलं, त्याला तुम्ही काहीतरी बोललात, कुणीतरी पाणी उडवलं, त्याच्यावरून तुम्ही वाद घातले. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण फॉरगिव्हनेस करणं, सॉरी म्हणणं गरजेचं आहे. बरोबर. तर ते सॉरी म्हणायचं पण एक जार बाजूला ठेवायचा आहे. तसा एक विशचा जार आहे, तसाच एक जार करायचा आहे ज्यामध्ये आपण आपल्या चुका मान्य करायच्या आहेत. ही खूप मोठी टास्क देते मी सगळ्यांनाच, तुम्हाला पण, तुमच्या ऑडियन्सला पण. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुका मान्य करत नाही की हो या गोष्टी माझ्याचमुळे आहेत, तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट होणार नाही. तुमच्या चुका तुम्ही लिहून त्या बर्नीत टाकायच्या, त्याला पण परत काय लावायची आहे, होओपोनोपोनोची प्रेयर लावायची आहे. जेवढ्या तुम्हाला वाटतंय की तुमच्या चुका आहेत, तुम्हाला असं आठवतंय की आपल्याला हे आपण हील केलं पाहिजे, ते हील कधी होतं, ज्या वेळेला तुम्ही कम्प्लिटली, म्हणजे तुम्हाला कोणी आठवण करून दिली ना की असं असं झालं होतं तरी तुम्हाला ती गोष्ट आठवत नाही, ती झाली कम्प्लीट हिलिंग. ती कधी होईल, जेव्हा मनापासून तुमच्याकडून सॉरी निघेल. बरोबर. तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतात. म्हणजे नवरा मॅनिफेस्ट करणं असू दे, किंवा पैसा मॅनिफेस्ट करणं असू दे, किंवा इतर गोष्टी. ज्या वेळेला तुम्ही मनापासून एखादी गोष्ट विसरता, जे तुमचे रिग्रेट आहेत, पास्ट रिग्रेट आहेत, प्रत्येकाने आयुष्यात चुका केलेल्या आहेत, मान्य करायला शिकलं पाहिजे. बरोबर. आणि मग ते कुणाला सांगायचे जर लाज वाटत असेल तर ते आपण लिहू शकतो. आणि लिहून तो पण जार करायचा एक, त्याच्यात त्या चिट्स टाकायच्या आहेत की फॉरगिव्हनेस फॉर हिम, फॉरगिव्हनेस फॉर हर, काहीही तुम्ही तिथे लिहू शकतात. आणि ते लिहून तो एक जार ठेवायचा आहे, एक तुमचा विश जार ठेवायचा आहे. प्रत्येकाची विश कंप्लीट होणारी जर तुम्ही मनापासून सॉरी पण म्हटले, फॉरगिव्हनेस प्रेयर केली, तुम्ही 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तुमच्या चुकांची, बरोबर, 100% मनापासून माफी मागितली, तर तुम्ही जेवढा चुका केलेल्या होत्या ते जे लिहिलंय आणि जेवढं विश लिहिलंय ते सगळं कंप्लीट होणार आहे. आणि त्या चुका सगळ्या तुमच्या माइंड मधून डिक्लेटर होणार आहे. तुमचा सबकॉन्शियस माइंड ते सगळं विसरून जाणार आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जे सांगितलं या टेक्निक करून तुमच्या कोणी ओळखीतलं किंवा तुम्ही ज्या लोकांना ट्रेन केलं आतापर्यंत, तर त्यांना त्याचा बेनिफिट झालाय का पैशाच्या बाबतीत? 100% झालाय सर. मी तर एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं, मी माझं घर मॅनिफेस्ट केलंय. मी लास्ट याच्यातच तुम्हाला व्हिडिओ दाखवला, घर दाखवलं. मी घर मॅनिफेस्ट केलं आहे. माझी लाईफ मला पाहिजे तशी मॅनिफेस्ट केली आहे. मला कुणाकडे काम करायचं नव्हतं. मी एक एंटरप्रेन्योर आहे. आज माझी स्वतःची स्कूल आहे, क्लासेस आहे, एवढा मोठा स्टाफ आहे, समाजात मानाचं स्थान आहे, सगळे माझ्याशी प्रेमानेच बोलतात, वागतात. जे मला हवं होतं ते मी मिळवलं आहे. मी ते मॅनिफेस्ट केलं आहे. माझा नवरा माझा रिस्पेक्ट करतो, माझा मुलगा माझा रिस्पेक्ट करतो. मी ते मॅनिफेस्ट केलं आहे, मिळवलं आहे. मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात ते. तर हे सगळं मी
हिलिंग केलं आहे स्वतःचं, आणि ते एका दिवसात नाही झालंय, त्याला वेळ लागतो, बट 100% होतं. बरं, मी बरेचसे मला पुरस्कार मिळाले आहेत. 50 मोस्ट इम्पॅक्टफुल एज्युकेशनल लीडर्स इन इंडियाचा लास्ट इयरचा पुरस्कार मला मिळालेला आहे. या वर्षाची महाराष्ट्राची उद्योगिनी म्हणून पुरस्कार मला चाय पे चर्चाचा मिळाला आहे. परत अजून नवदुर्गा फाउंडेशनचा मला पुरस्कार मिळालेला आहे. जे मी बघितलं आहे. आणि बेस्ट लाईफ कोचचा पुरस्कार मला 6 मे 2025 बँगलोरला आहे, हॉटेल ताजला. अरे वा. म्हणजे ह्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या. बरोबर. आणि ते तुम्हाला मिळत गेलं. ते मला मिळत गेलं का? कारण मी ट्रस्ट द युनिवर्स. पहिल्यांदा तुम्ही विश्वास ठेवा, तर तुम्हाला त्या गोष्टी मिळणार, 100% मिळणार. आणि तुमच्या एखाद्या ज्या व्यक्तीला तुम्ही शिकवलंय, मॅनिफेस्टेशन ही टेक्निक शिकवली, त्या व्यक्तीला पैशांचा कसा बेनिफिट? आता तसे तर माझ्याकडे हजारो लोक आहेत ज्यांना बेनिफिट झालंय, पण आता सध्याचीच रिसेंट गोष्ट सांगते. तुमच्याच पॉडकास्ट थ्रू जे लोक कोर्स करतायत माझे, आता मागे 5-6 दिवसापूर्वी एक लेडी मला जॉईन झाली. ती तर गृहिणी होती. मागच्याच तुमच्या पॉडकास्ट थ्रू मला बरेचसे लोक जॉईन झालेत. थँक्यू. त्यांचंही आयुष्य तुमच्यामुळे बदललं आहे. त्यातली एक लेडीज जी 4-5 दिवसापूर्वीच मला 6 दिवसापूर्वी जॉईन झाली होती. ज्या टेक्निक्स मी घेते त्या त्यांनी अप्लाय केल्या. गृहिणी आहेत त्या, आणि त्यांना 10 लाख रुपये मॅनिफेस्ट झाले. हो, म्हणजे त्यांनी या टेक्निक्स यूज केल्या. म्हणजे त्यांनी त्यांचा प्लॉट होता जो बरेच दिवस झाले त्यांना विकायचा होता, विकला जात नव्हता. आणि ही टेक्निक केल्यानंतर 5x55 टेक्निक केली त्यांनी. त्यासाठी 369 मेथड केली. मनीजा टेक्निक, म्हणजे ज्या मी डेली रिच्युअल्स मध्ये करून घेते त्या सगळ्या टेक्निक त्या माझ्यासोबत 5 दिवस करत होत्या कंटिन्यू. आणि होओपोनोपोनोची प्रेयर पण त्यासोबत करत होत्या. बरोबर. त्यांना त्या प्लॉटला ज्या 3ऱ्याच दिवशी गिराईक आलं, आणि त्यांनी एक्स्ट्रा 11 लाख रुपये दिले. एका प्लॉट मधून त्यांना 10-11 लाखांचा बेनिफिट. म्हणजे त्या म्हटल्या की मी जेवढी अमाऊंट लिहिली होती एक्झॅक्ट अमाऊंट मला मॅनिफेस्ट झाले. त्यांनी लगेचच नेक्स्ट प्रोग्रामला पण अपग्रेड केलं. करेक्ट. म्हणजे हे आहे. आणि कुणाच्या मुलाला जॉब लागला, जे आयटी म्हणजे IIT मुंबई IITचा स्टुडंट होता, त्याला मनासारखा नव्हता लागत. म्हणजे ते खूप ॲम्बिशियस असतात, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जॉब हवे असतात. तर तसा जॉब त्यांना लागला एका लेडीजचा. कुणाचे मिस्टर म्हणजे आजारी होते, तर ते हील झाले, रिकवर झाले 100%. परत एका लेडीजचा तर असा प्रॉब्लेम होता, फायनान्शियल बराचसा प्रॉब्लेम होता, जे कोणासोबत ते शेअर करू शकत नव्हते. त्यांचे हसबंड जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी गेलेले होते, आणि लोक त्यांना समाजात म्हणजे एक एकटी स्त्री असणं हे लोकांना आयतं मिळालेलं कोळीत असतं जसं, तर तसं तिला त्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत होत्या. पण त्या आता एवढ्या प्रो झाल्या आहेत की त्या म्हटल्या की लोक मला विचारतात नेमकं तुमच्यात काय बदल झालेला आहे. आणि सगळं त्यांना जे म्हणजे त्यांची जी जागा होती, एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये पैसे भरलेले होते, आणि त्यांना ती जागा म्हणजे मिळत नव्हती. पैसे भरून सुद्धा लोक त्यांच्यासोबत फ्रॉड करत होते, तर त्या तिथे परमनंट झाल्या. म्हणजे एवढे प्रोफाउंड रिझल्ट आहे. बरोबर आहे की नाही? करेक्ट. तर म्हणजे हे प्रूव्ह आहे ही टेक्निक. 100% बरोबर आहे. याच्यावर जेव्हा बघतो आपण मॅम की आता हे ऍज अ कन्सल्टेशन तुम्ही देतायत लोकांना, तुम्ही लोकांचं लाईफ चेंज करता याच्यातून. बट आता जर कुणाला ही गोष्ट शिकायची आहे, याला ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून पण बघितलं जाऊ शकतं. 100% एक अर्निंग सोर्स म्हणून, की जर एखादा आपला पॉडकास्ट बघतायत आता लोक, आणि त्यांना वाटतंय की अरे ही गोष्ट मीही शिकवू शकतो लोकांना, पण त्यासाठी आधी त्यांना शिकावं लागेल. ते तर होओपोनोपोनो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे ऍज अ करिअर ऑप्शन आणि वे टू अर्न मनी, यासाठी तुम्ही काय सांगाल? लाईफ कोचिंग किंवा लाईफ कोच बनणं हे बेस्ट करिअर ऑप्शन आहे आत्ताच्या जगातलं. म्हणजे तुम्ही कन्सल्टेशन सुरू करू शकता, तुम्ही बेस्ट काउन्सिलर होऊ शकतात, वेलनेस कोच होऊ शकतात, मॅनिफेस्टेशन कोच होऊ शकतात, ग्रोथ कोच होऊ शकतात, माइंडसेट कोच होऊ शकतात. 100 नाही 1000 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्या इंडियामध्ये फक्त माहित नाही, स्पेशली आपल्या मराठी लोकांना माहितीच नाहीये, या गोष्टीचा गंधच नाहीये. जर मी शिकवतीये ना लाईफ कोच काय, हा म्हणजे हा मुळात प्रश्न असतो लोकांचा की नेमकं तुम्ही काय करत आहात. म्हणजे तर लाईफ कोचिंग म्हणजे तुमच्या लाईफला शेप देणं, तुमचा माइंड पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करणं, आणि तो ट्रान्सफॉर्म केल्यानंतर तुमची ग्रोथ, करिअर वाईज सक्सेस मिळवणं किंवा बिझनेसमध्ये सक्सेस मिळवणं, रिलेशनशिप हिलिंग, हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःचं करता ऍज वेल ॲज तुम्ही दुसऱ्याचंही करू शकतात. आणि आज समाजात एवढी विसंगती निर्माण झालेली आहे
की लोक डिप्रेशनचे शिकार होत आहेत, अँझायटी आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट इश्यू आहेत, बिझनेस मॅनेजमेंटचे इश्यू आहेत, हेल्थ सगळ्यात मोठा इश्यू आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कोचिंग शिकू शकतात लाईव्ह कोचिंग थ्रू. माझ्या सर्वच मोडॅलिटीज झालेल्या आहेत. मी बिझनेस कोचिंग पण करते लोकांना, लाईव्ह कोचिंग तर करते. 100% तुम्ही हिलिंग पॉवर शिकू शकतात. त्यानंतर NLP ने तुम्ही मास्टर होऊ शकतात, जे पण डिसीजेस आहेत ते क्युअर करण्याचे. म्हणजे तुम्ही बॉन्ड पेपरवर जरी कोणी सांगितलं की मला लिहून दे माझा हा आजार बरा होईल, तर तुम्ही लिहून देऊ शकता. म्हणजे एवढं प्रोफाऊंड इम्पॅक्ट त्याचे आहेत. म्हणजे तुम्ही ऑन दी स्पॉट लोकांना बदलू शकता. आणि जर तुम्ही लोकांना बदलू शकता त्याआधी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल, तुम्हाला ट्रेन व्हावं लागेल. जशा तुम्ही डिग्रीज घेतात, इंजिनियर, डॉक्टर, बरोबर की नाही, टीचर, हे शिकतो आपण, MBA करतो, फायनान्स करतो, HR करतो, त्याचप्रमाणे यात वेगवेगळ्या डिग्रीज आहेत. ते तुम्हाला शिकावं लागतो, थोडा वेळ द्यावं लागतो. कारण आपण कुठली नवीन गोष्ट शिकतो त्याआधी स्वतःवर इम्प्लिमेंट करावं लागते. जोपर्यंत तुमचा ऑरा क्लीन नाही तुम्ही लोकांना क्लीन करू शकत नाही. तुम्ही लोकांपर्यंत कधी पोहोचू शकतात, कधी तुमचा इम्पॅक्ट होईल, ज्या वेळेला तुम्ही तेवढे इम्पॅक्टफुल असणार आहात, तुम्ही त्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत, तुम्ही त्या अनुभवातनं गेलेले आहात, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकतात. पण हे अगदी बेस्ट करिअर ऑप्शन आहे. तुमचा जॉब सोडायचा नाहीये तुम्हाला, जे आहे ते ॲज इट इज चालू आहे. त्यातले 2 तास जरी तुम्ही लाईफ कोचिंगला दिलेत तरी सुद्धा तुम्ही 100% जे कमवतायत त्याच्या 4 पट लाईफ कोचिंग मधून कमवणार आहात. लोकांना तुमची गरज आहे. मी एकटी करोडो लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत, तर माझे हेल्पिंग हँड्स मला तयार करायचे आहेत. आणि 100% तुम्हाला यामध्ये करिअर अवेलेबल आहे. फक्त आपल्या मराठी लोकांपर्यंत त्याची जाणीवच नाहीये, पोहोचलेलं नाहीये. माझी कळकळीची विनंती आहे, लोकांनी हे ॲज अ करिअर ऑप्शन घ्यावं. खूप तुम्हाला लाखो करोडो रुपये त्यात घालवायचे नाहीये. काही हजारात तुम्ही ही गोष्ट माझ्याकडे तरी ऍटलिस्ट शिकू शकतात. तुम्ही बाहेर शिकायला गेले तर लाखो करोडच घालणार आहात, कारण इंडस्ट्री खूप मोठी आहे, कितीतरी बिलियन्सची इंडस्ट्री आहे. टोनी रॉबिन्स तुम्ही सर्च करा, बरोबर आहे की नाही, सिद्धार्थ राजशेखर सर्च करा, शिल्पा सिंग सर्च करा. बघा तुम्ही, हे लोक आज किती झिरो होते त्या झिरो झाले, जेवढेही लाईफ कोच आहेत. संदीप माहेश्वरी बघा काय केलं या लोकांनी. यांनी फक्त माइंड चेंज केले, आणि माइंड चेंजेसची आता गरज आहे. तुम्हाला दुसऱ्यांना स्वतः हील होऊन दुसऱ्यांना हील करण्याची गरज आहे. खूप लोक डिप्रेशन मध्ये आहेत, खूप लोकांना त्रास होत आहे, जे लोकांना ओपनली सांगू शकत नाही, पण तुम्ही त्यांच्याजवळ पोहोचू शकतात. रॅदर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. बरोबर आहे. फक्त तुम्ही स्वतःला त्या याचं कॅपेबिलिटीचं बनवलं तर करू शकता. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, तर मग जर तुमच्याकडून कुणाला हे शिकायचंय आणि ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून याला जर त्यांना पुढे प्रोसीड करायचं असेल तर तुम्ही त्यांना शिकवता? 100% शिकवतो. तुमचे याचे क्लासेस पण? हो, याचे क्लासेस आहे. 100% हँड होल्डिंग आहे. जोपर्यंत तुमचा कोर्स लॉन्च होत नाही तोपर्यंत मी शिकवत असते. तुम्ही कोर्स कसा लॉन्च करावा, ऍज अ लाईफ कोच तुम्ही स्वतःला कसं चेंज केलं पाहिजे, तुम्ही त्या गोष्टी आधी कशा मॅनिफेस्ट करायच्या आहेत, मग तुम्ही क्लायंट मॅनिफेस्ट करू शकतात आणि दुसऱ्यांच्या लाईफमध्ये बदल घडवून आणू शकतात. तुमचे पहिले 10 क्लायंट्स मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत असते. जे तुम्ही मला दिलेले असतात त्याच्या 10 पट तुम्ही कमवून बसलेले असतात तेव्हा. बरोबर आहे. म्हणजे एवढं ते प्रोफाऊंड आहे आणि इफेक्टिव्ह आहे आणि गरजेचं आहे. एवढा ठोकरी खाण्यापेक्षा इकडे तिकडे जाऊन आपण करिअर शोधतो. वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन सुद्धा मुलं 5-5, 7-7 हजारावर काम करतायत. फार वाईट वाटतं. तर त्या लोकांसाठी तर बेस्ट करिअर ऑप्शन आहे. ज्या लेडीज आहेत, ज्या गृहिणी आहेत, ज्यांना घर सोडून बाहेर जाणं शक्य नाही, ज्यांचे मुलं लहान आहेत, आणि पण त्या आणि शिक्षणाची अट नाहीये, वयाची अट नाहीये, काहीच नाहीये ना. तुम्ही कुठल्याही वयात 60चा माणूस करू शकतो आणि 18 वर्षाचा मुलगाही करू शकतो. नक्की लँग्वेज बॅरियर आहे याच्यामध्ये? कुठलाच लँग्वेज बॅरियर पाहिजे त्या लँग्वेज मध्ये तुम्ही शिकू शकता. म्हणजे इंग्लिश मध्ये शिकला तर उलट तुम्हाला फॉरेनचे क्लायंट्स मिळतील. मराठीत शिकला तर मराठीमध्ये अजून ही गोष्टीची एक्सप्लोर नाही झालेली आहे, तर तुम्ही मराठी ऑडियन्सला पण शिकवू शकतात. मराठी ऑडियन्सच टार्गेट करणं गरजेचं आहे, कारण बाहेर जे इंग्लिश स्पीकर्स आहेत ते बाप लोक बसलेले आहेत, तिथे आपण कदाचित थोडे कमी पडू. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून तरी लाईफ कोचिंग तेवढी माहिती नाहीये. बेस्ट करिअर ऑप्शन आहे. मी तर म्हणते प्रत्येकाने घ्यावं. करेक्ट. मॅम, भरपूर कमेंट अशा बघितल्या आपण की किती दिवसात होईल. जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वर पॉडकास्ट केला तर लोक बोलले की ही प्रोसेस मी किती दिवस केली पाहिजे, 2 दिवस 3 दिवस. तर ते तुम्ही सांगा की किती दिवस लागतात एक मॅनिफेस्टेशन कम्प्लीट व्हायला आणि आपली इच्छा कम्प्लीट होण्यासाठी? कसं आहे सर, लोक खूप डेस्पिरेटली प्रत्येक गोष्ट पाहिजे असते. समजा तुम्ही हॉटेलला गेलात, आपण काय करतो, ऑर्डर देतो. मग आपण 10 वेळा किचन चेक करायला जातो का त्यांचा, की ते स्वयंपाक करतायत का, किंवा मला अन्न मिळेल का, असा आपण विचार करतो का? नाही. का? कारण ते मी येणारच असतं माहिती आपल्याला, थोड्या वेळात येईल, वेळ लागेल माहिती असतं, वेळ लागेल, पण ते 100% मिळणार आहे. तसंच तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं ते 100% मिळणार आहे. त्याआधी तुमचे विचार
अलाईन असले पाहिजे, त्या युनिव्हर्सवर तुमचा 100% ट्रस्ट असला पाहिजे, कुणीतरी आपल्याला देणारं बसलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यांना खरंच मॅनिफेस्टेशन मध्ये विश्वास असेल त्यांनीच मला कनेक्ट व्हावं प्लीज, कारण खूप प्रश्न वेगवेगळे असतात की किती दिवसात मॅनिफेस्ट होईल. तुम्ही ब्रश रोज करतात ना, का करतात कुणी सांगतं का? नाही, गरज आहे, गरज आहे, आपल्या शरीराची गरज आहे. तशी मनाला हिलिंग करण्यासाठी मेडिटेशनची रोज गरज आहे, बरोबर, अफर्मेशनची गरज आहे, पॉझिटिव्ह माइंडसेटची गरज आहे, नवनवीन गोष्टी जसं शारीरिक आपण काळजी घेतो, शरीराची काळजी घेण्यासाठी जिमला जाणं, योगा टीचरकडे जाणं, अजून वेगवेगळ्या पद्धतीचं अन्न आपण ग्रहण करत असतो. तसं मनाला हील करण्यासाठी काय करतो आपण? जर मनाला हील करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेक्निक्स वेगवेगळ्या यूज कराव्या लागतील आणि त्याला थोडा वेळ जातो, प्रोसेसला वेळ जातो, ऍक्शनला वेळ जातो. लोकांना मॅनिफेस्ट करणं म्हणजे लगेच होणं वाटतं, तसं नाहीये, वेळ लागतो, त्याला वेळ लागतो आणि तुमच्या ऍक्शन्स पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत. बरोबर, सगळं मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला ऍक्शन्स कराव्या लागतील. तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागेल, तुम्हाला त्या स्टेट मधून निघावं लागेल, त्यावेळेला तुम्ही रिझल्ट मॅनिफेस्ट करू शकता. मॅम थँक्यू सो मच, खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. हो पोनो पोनो ऍक्च्युली वर्ड शिकायलाही मला थोडा वेळ लागला, फक्त वर्डच अवघड आहे. बट त्याच्या प्रेयर्स मधल्या त्या खूप सुंदर आहे की एखादी जर गोष्ट आहे तर काही चूक झाली कुणाकडून तर त्या गोष्टीला विसरून जा, माफ करायची सवय ठेवा, म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये ती गोष्ट नाही राहणार आणि तुमचं जे पण प्रॉब्लेम्स आहे त्या लाईफमध्ये ते सगळे सॉल्व्ह होतील. तर गोष्ट तीच आहे की जर तुम्हाला लाईफमध्ये अचीव्ह करायची एखादी गोष्ट तर तुम्ही डोक्यामध्ये घाण घेऊन ती गोष्ट नाही अचीव्ह करू शकत. तुम्हाला फ्रेश माइंडनेस ती गोष्ट केली पाहिजे आणि विसरायला शिका गोष्टी, प्रत्येकाला थँक्यू बोलायला शिका. आणि अजून एक गोष्ट की जर तुम्ही एक हाऊसवाईफ आहे किंवा तुमचं करिअरची स्टार्टिंग आहे तर हेही एक चांगलं ऑप्शन आहे जे जर तुम्ही US UK मध्ये बघितलं आता तर याला लोक ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून पण बघताय आणि दे आर अर्निंग मोर दॅन करोड पर मंथ. फक्त UK मध्ये नाही, इंडियामध्येही कमवतायत लोक. येस, कमवतायत, बट आपल्याकडे कमी आहे क्वांटिटी अजून की जे अजून आपल्याला हार्डवर्क करायची सवय झालेली आहे. जे सोपं आहे ते नको असतं, पण करून बघितलं पाहिजे, गरजेचं आहे. आणि थँक्यू म्हणतील मला सगळे की बेस्ट ऑप्शन तुम्ही केलं. माझ्याचकडे करा म्हणून म्हणत नाही, तुम्ही सर्च करा, कुठेही करा, तुम्हाला बट केलं पाहिजे, गरजेचं आहे. तुम्ही स्वतः आणि दुसऱ्यांना हील करून काय मिळवू शकतात ना हे यातनं 100% करणार आहे. तर नक्की याला ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून पण बघा. मॅमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलाच आहे, व्हॉट्सअप ग्रुपचं पण लिंक दिलेली आहे, तुम्ही कनेक्ट होऊ शकता मॅम सोबत. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर, मला वेळ दिल्याबद्दल आणि मला सगळ्यांसोबत कनेक्ट करून दिलं. ज्यांना गरज आहे ते नक्कीच माझ्याकडे येतील आणि आपण त्यांना हील करूयात. आणि ही प्रेयर बेस्ट आहे. सगळ्यांनी मी जसं शिकवलंय तसं पॉडकास्ट बघून जरी केली तरी प्रत्येकाला रिझल्ट मिळणार आहे. मिळाल्यावर कमेंट बॉक्समध्ये आपण बघूयातच की कुणाला काय मिळाला आणि ज्या टेक्निक ज्यांनी केली त्याला तर 100% रिझल्ट मिळणार आहे.